इथं 5वी स्कॉलरशिप, त्यामध्ये कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज ऑनलाईन स्वरूपामध्ये एक पेपर दिला जातो. हा पेपरचं सोल्युशन संध्याकाळी 6:15 ते 8 या वेळामध्ये घेतलं जातं. दररोज एक पेपरचं ऑनलाईन सोल्युशन असतं. या ठिकाणी ऑफलाईनला दररोज 4 पेपर होतात. 4 पेपरचं सोल्युशन या पद्धतीनं त्यांचं रोजचं नियोजन असतं. विद्यार्थी मित्रांनो, आज इथं 5वीचा भाषा गणित पेपर नंबर 13 याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त विद्यार्थी त्यामध्ये समाविष्ट व्हावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावा. हा पेपर गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये नसून पीडीएफच्या स्वरूपामध्ये आहे. त्याचं सोल्युशन संध्याकाळी पाहणं गरजेचं आहे. उत्तरपत्रिका समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे. हा प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी स्क्रीन आणि फळा याच्या माध्यमातून समजून दिला जातो. पेपर नंबर 13 भाषा गणित. चला पेपर घ्या स्क्रीनला. ओके, चला ते पाईप काढली ना, पाईप कुठे आहे? ओके 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 आहे, मोठी आहे. खाली उतारा, काळजीपूर्वक वाचू, त्याखाली प्रश्नांची उत्तरे शोधा. जुलै 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग याच्यामधनं 5 जनरल माहिती देखील तुम्हाला मिळत असते. हे देखील खूप महत्वाचं आहे. नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन हे दोघे अमेरिकन अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर उतरले. रशियाच्या ल्युना झोर या मालिकेतील अंतराळयानाने तसेच अमेरिकेच्या अपोलो सर्व्हेयर ऑर्बिटर या मालिकेतल्या अंतराळयानाने चंद्राचे जवळून निरीक्षण व परीक्षण केले व त्यावरून चंद्राच्या उत्पत्तीबद्दल अनुमाने काढली गेली आहे. त्याप्रमाणे व नुकत्याच पाठवलेल्या ल्युनर प्रॉस्पेक्टर या अमेरिकन चंद्रयानाच्या निरीक्षणावरून चंद्र हा एकेकाळी पृथ्वीचाच एक भाग असावा या तर्काला आधार मिळाला आहे. खगोल तज्ञांच्या मतानुसार आपली आकाशगंगा मिल्कीचे ही 10 ते 15 अब्ज वर्षापूर्वी जन्माला आली असावी. आपली सूर्यमाला सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली. सूर्यमालेच्या जन्मानंतरचा काळ खूपच अशांत होता. आपल्या सूर्यमालेची खूपच घडामोडी होत होत्या. सूर्यमालेच्या ग्रहावर अंतराळातील उल्का लघुग्रह आढळण्याचे प्रमाण जास्त होते. आपली जी सूर्यमाला आहे ही सूर्यमाला सर्वसाधारणपणे 4.5 अब्ज वर्षापूर्वी उदय असावी. जे एक मुख्य सूर्य हा तारा त्याभोवती फिरणारे सर्व ग्रह गोल या सर्वांची मिळून आपली आकाशगंगा तयार मिल्की ही आकाशगंगा तयार झालेली आहे. सूर्यमाला तयार झालेली आहे. अशा अनेक सूर्यमाला, अनंत सूर्यमाला अवकाशामध्ये. आणि याच्यामध्ये जेव्हा चंद्रावरती अमेरिकेत अंतराळयान उतरलं त्यापूर्वी अमेरिकेच्या आणि रशियाची ल्युना झोन किंवा अमेरिकेच्या अपोलो सर्व्हेयर ऑर्बिटर ही यानं या चंद्राच्या जवळून गेली होती. चंद्राचा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यांच्या अभ्यासावरून जी माहिती मिळाली त्याच्यावरून जुलै 1969 मध्ये ते नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे दोघं अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावरती उतरले. आणि या सगळ्याचा अभ्यास करून असं लक्षात आलं की चंद्र हा पृथ्वीचाच भाग आहे. पृथ्वीमधला काही भाग सुटून त्यापासून चंद्र तयार झालेला आहे. सन 1969 मध्ये खालीलपैकी कोणता अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर उतरला? नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन या मधलं कोणतं नाव आहे? नील आर्मस्ट्रॉंग. खालीलपैकी अमेरिकेच्या कोणत्या अंतराळयानाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही? अपोलो आलाय, सर्व्हेयर आलाय, ऑर्बिटर आलाय, ल्युना हे रशियाचे.
पुढं खगोल तज्ञाच्या मतानुसार आपली सूर्यमाला सुमारे किती वर्षापूर्वी निर्माण झाली आहे? तर इथं 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. कविता पा, ऊन वारा सोसत झाड उभं असतं, कधीही बापा हिरवगार दिसत. आपली पानगळ देत ते माणसाला, कशाची अपेक्षा नसते कधी त्याला. त्याच पाहते पावले तरी दुःख त्याला नसतं, येणाऱ्या जाणाऱ्यांना गार सावली देत. लाकडही झाडाची येतात फार कामाला, तरी किंमत त्याची नसते कधी आम्हाला. झाडाच्या उपकारातून आपण उतराई होऊ, पावसाळा आला की एक झाड लावू. सुभाषचंद्र वैष्णव यांची कविता. ही झाड तुमच्याकडनं कोणती अपेक्षा करत नाही. तुम्ही पहा बरं, एखाद्याने तुम्हाला बागेसर म्हटलं तर तुम्हाला राग येतो, आणि या झाडाला दगड मारतात, आणि दगड मारलं तर ते काय करतं, फळं देतं. चिंचा दिसल्या तुम्ही दगड मारले की चिंच खाली पडते, म्हणजे ते तुम्हाला फळ देतं. बघू बरं, इतर कोणी तुम्हाला मारल्यानंतर तुम्ही ते आज देचाल का? असं जेवढं प्राणवायू देतं, लाकडं देतं, प्रत्येक वस्तू त्याची महत्वाची आहे, आणि मग तुम्ही तरी झाडं तोडता. मग एक झाड पावसाळ्यामध्ये लावावं असं त्या कवीने म्हणलेलं आहे. माणसाला पानगळ कोण देतं? कोण देतं? झाड. झाडाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माणसाने काय करणं आवश्यक आहे? एक झाड लावणं आवश्यक आहे. पुढील बातमी शीर्षक कोणत्या विषयाशी संबंधित आहे? CBSE परीक्षेत मुलींनी मारली बाजी. कशाशी संबंधित आहे? शिक्षणाशी संबंधित आहे. पुढील वाक्यात विधेय कोणते? मुंग्याचे आई बाबा शाळेत आले होते. आता इथं क्रियापद, इथं कसं शोधायचं उद्देश आणि विधेय, त्याचं क्रियापद शोधायचं. आले होते, मग आले होते याला आले होते, इथं आले. कोण आले? आई बाबा. म्हणजे उद्देश काय येणार आहे? आई बाबा. विधेय काय येणार आहे? मुंग्याच्या शाळेत आले होते. म्हणजे आई बाबा हे विशेषण आहे त्याला मुंग्यांचे. मुंग्यांचे आई बाबा हे उद्देश. मुग्धाचे, ओके, मुग्धाचे आई बाबा शाळेत आले. त्यात काय ते दिसत आले व्यवस्थित. मुग्धाचे आई बाबा शाळेत आले होते. तर आले होते, कोण आले होते? आई बाबा. मुग्धाचे आई बाबा. त्याचं विशेषण किंवा आई बाबाचं विशेषण काय? तर मुग्धाचे आई बाबा. या ठिकाणी उद्देश येणार मुग्धाचे आई बाबा, आणि विधेय येणार शाळेत आले होते. हे देखील अर्थपूर्ण असतं. असं होणार नाही आई बाबा उद्देश विधेय मुग्धाचे शाळेत आले होते. अर्थपूर्ण मुग्धाचे शाळेत आले होते नाही, म्हणजे हे पण अर्थपूर्ण आलं पाहिजे. हे तुम्हाला समजलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. तर या ठिकाणी आई बाबा नुसतं नाही, तर मुग्धाचे आई बाबा हे उद्देश आहे. आणि शाळेत आले होते विधेय, त्याला विधेय विचारले शाळेत आले. खाली वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम वापरा. आजोबा टिंबटिंब जेवण केले का? पियुष म्हणाला. आता इथं पर्याय वापरून पहा. आजोबा तुम्ही जेवण केले का? इथं तुम्ही वापरलं तर योग्य वाक्य बनतं. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? माझ्या मनात प्रेमळ बांधवाच्या आठवणी फेर धरायच्या, पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी मला तितकी महत्वाची वाटायची. हे कोणतं विरामचिन्ह आहे? अर्धविराम. पर्याय क्रमांक 4. स्वल्पविराम माहिती आहे, प्रश्नचिन्ह माहिती आहे, उद्गारवाचक माहिती कोणती आलेली नाही. खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहे? लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून माझा जीव तुटत होता. यात अशुद्ध शब्द कोणकोणते पहा. दारिद्र्य एक चुकीचं आहे, जीव एक चुकीचं आहे. किती येतात अशुद्ध शब्द? किती अशुद्ध शब्द? तीन आहेत. कोणकोणते तीन आहेत? दारिद्र्य पाहून जीव, दारिद्र्य पाहून, हला दुसरा उकार पाहिजे, पाहून आणि जीव. खालील वाक्याचे अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी शब्द ओळखायचे त्याच्यामधला, त्यामध्ये भाकर एक, भाकर 5, 5 भाकरी म्हणजे एक वचनी आहे हा भाकर. एक साडी, 5 म्हणजे साडी कसं आहे? एक डोके, एक डोके 5 म्हणजे डोके कसं येईल? एक वचन. खेडी, एक खेडे 5
खेडी, म्हणजे खेडी कसा येणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी 1 आणि 5 हा वापरला तुमचं कधी चुकणार नाही. संवाद पहा, त्या संवादावर प्रश्नांची उत्तर आहे. गीताबाई आपल्या पतीला म्हणाल्या, बरे मगाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले? काय रे हा शब्द? बर, त्याचं काय झालं? शामराव, काय व्हायचे तेच झाले. वाहण्याच्या दुकानाकडे गेलो आणि काय आणायचे ते विसरलो. शामराव म्हणाले. ही त्यांची बायको गीताबाई, शामरावचे पती गीताबाई. बाई बाई बाई, हद्द झाली आता. शेरभर साखर आणि तोळाभर केशर एवढं सुद्धा विसरला ना? शामराव म्हणाले. जिन्सा लक्षात होत्या, पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर, की तोळाभर साखर आणि शेरभर केशर याचा निर्णय होईना. तेव्हा टाकलं ते उद्यावर का. केशर माहितीये का तुम्हाला? केशर असं छोट्याशा डबीमध्ये असतं. काश्मीरी केशर म्हणजे अगदी काड्या 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 त्यामध्ये असतात. हे तोळ्यावरती असतं. सर्वसाधारणपणे 1000 ते 1500 रुपयाला 1 तोळा या दरामध्ये असतो. आणि साखर 40-50 रुपये किलो असतं. मग शेरभर साखर म्हणजे 1 किलोभर साखर आणि 1 तोळा केशर सांगितलं तर ह्यांना काय वाटलं? 1 किलो केशर आणि तोळाभर साखर. 1 किलो केशरची किंमत किती होईल? 1200 रुपये तोळा आहे. 100 ग्रॅम म्हटलं तर 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. 100 ग्रॅमचं झालं किती? 1,20,000. किलोचं किती झालं? 12 लाख रुपये. म्हणजे एवढा महाग केशर किलोवर घेऊ शकेल का कुणी? नाही. आता हे त्यांच्या लक्षात आलं. गीताबाई, ते नाही चालायचं. आधी सामान आणा, नाही तर आज चुलभर. रात्री जेवायला काही मिळायचं नाही. शामराव, बरी आठवण केली. मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे, हे मी विसरलोच होतो. आता तुला वाटले तर ठेव चुलभर, मी चाललो जेवायला. संवादातील शामरावचा स्वभाव कसा आहे रे? विसराळू. गीताबाईंनी दुकानातून काय नाही सांगितले होते? साखर. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बस थांबली आणि मुले वर चढली. थांबली हे क्रियापद आहे आणि वर चढली, चढली हे पण क्रियापद. या 2 वाक्य. बस थांबली इथे 1 वाक्य संपतं आणि मुले वर चढली 1 वाक्य आणि ते आणि या जोडली. सोबतच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीच्या 4थ्या व 5व्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? म्हण काय तयार होते? गर्वाचे घर खाली. मग यातला 4था आणि 5वा शब्द काय? घर. घरचा समानार्थी शब्द सदन. प्रिंटर या शब्दासाठी असणारा मराठी शब्द छपाई यंत्र. रजनी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? रजनी म्हणजे रात्र. रात्रच्या समानार्थी शब्द, रात्रच्या विरुद्धार्थी शब्द दिन. आता दिन, द ला दुसरी वेलांटी दिन का द ला पहिली वेलांटी? द ला पहिली वेलांटी दिन म्हणजे दिवस आणि द ला दुसरी वेलांटी दिन म्हणजे गरीब. खालीलपैकी 2 शब्द कोणता नाही? आता निशाण यामिनी हे रात्रीचे समानार्थी शब्द. 2 शब्द कोणता नाही? उदामादा, अळम गळम, शेतीवाडी, तोडफोड. आळम कळम आहे. आळम कळम हा आहे, पण इथं आळम कळम आहे, हा जोडा शब्द नाही. खालील वाक्यात अधोरेखित अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? सुरेश हा जमदग्नीचा अवतार आहे. जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट मनुष्य. घरदर्शक शब्दाच्या किती जोड्या योग्य आहे? पोपट घाटल्यात राहतो, कुठे राहतो? दोन्ही. त्यामुळे चुकीचे. मधमाशी पोळ्यामध्ये, बरोबर. कोळी खोप्यामध्ये, कोळी कुठे राहतो? जाळ्यांमध्ये. घुबड डोलीमध्ये, बरोबर. म्हणजे ब आणि ड बरोबर आहे. म्हणजे किती जोड्या योग्य? 2. तर पर्याय क्रमांक 4. पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. उंटाच्या समूहाला उंटांचा तांडा असतो. झुंबड कोणाची असते? प्रवाशांची. चवड कशाची असते? लाकडीची, रुपयाची. टोळी कोणाची असते? खाली वाक्याच्या अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता आहे? सुमन पायात पडल्यानंतर आजोबांनी तिला इष्टपुत्र सौभाग्यवती भव असा वर दिला. वरचा अर्थ काय? आशीर्वाद.
प्र न पण धात या अक्षरातून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दाच्या मधोमध येणारे अक्षर पंतप्रधान, मध्यमात कोणतेही प्र, सावित्री, सुंदर, सरपंच, समयी हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? आता पहिला अक्षर बघितलं स स स स. आता दुसरं विचारलं स ला बघायचं. स ला इथं कान आहे साय, इथं स ला उकार आहे, इथं फक्त स आहे, इथे फक्त स आहे. म्हणजे फक्त पहिल्या स चे यातला पहिला हा आहे का हा आहे नंबर देता येणार नाही. हे कशावरून ठरवायचं? दुसऱ्या अक्षरावर. दुसरा अक्षर काय? र. दुसरा अक्षर म. मग पहा बरं याच्यामध्ये क ख ग ग ग च छ ज ज अ ट ट ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. म अगोदर येतो. मग य र म्हणजे पहिल्यांदा समयी, दुसरा सरपंच, तिसरा सावित्री कानाचा शब्द तिसरा आहे आणि चौथा उकाराचा. इथला दुसरा अक्षर कोणतं येणार आहे? सरपण. आणि मी भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोणती आहे? लता मंगेशकरला मिळाला, विराट कोहलीला नाही, सचिन तेंडुलकरला मिळालाय, पंडित भीमसेन जोशीला मिळालाय. अ क ड पर्याय कोणताही? पर्याय क्रमांक 3. चला आता गणितामध्ये पाहूया. गणिताचे प्रश्न आपण फळ्यावरती समजून घेऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, खडू आणले नाहीत नाही, त्याला खडू नाही येत पुरेसे. एक खडू घेऊन अक्का व्यवस्थित. चला प्रश्न क्रमांक 26. प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहोत. हा प्रश्न 26. 86,745 86,745 या संख्येतील सहस्रांचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात सहस्र एकम, दशम, शतम, सहस्र आणि आंतरराष्ट्रीय चिन्हात इंग्रजीमध्ये द्यायचे. मराठीमध्ये लिहिले होते, इंग्रजीत द्यायचे. चला 27वा प्रश्न. 9,25,504 ही संख्या अंकात कशी आपण कशी लिहितो? अकोला हर्ष. अब्जाची 2 घर, कोटीची 2 घर, लाखाची 2 घर, हजाराची 2 घर आणि शतकाची 3 घर. इथे 3 असतात, इथे 2 2 2 2. आपल्याला 9 लक्ष सांगितले. मी 9 लाख 09 लिहायची गरज नाही, नुसता 9 लिहिला तरी चालेल. 9,25,000 हजाराची 2 घर आणि 25,000 504. 504 आपल्याला या पद्धतीने उत्तर येणार आहे. पहा कोणता पर्याय येईल? पहा 28वा प्रश्न. 56,949 या संख्येतील डावीकडील 9ची स्थानिक किंमत उजवीकडील 9च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? डावीकडील 9ची स्थानिक किंमत 900 आहे, उजवीकडल्या 9ची स्थानिक किंमत 9 आहे. 900 हे 9च्या किती पट आहे माहित नाहीये, म्हणजे च्या म्हटलं की गुणिले वाटल्यास लिहायचं 9च्या किती पट. 900 बरोबर 9च्या किती पट. हे समीकरण काय तयार होईल? च्या म्हणलं की गुणिले आणि किती पट माहित नाही, एक पट आहे म्हणा. म्हणजे 900 बरोबर 9 गुणिले x. x ला 9 गुणिले आहे, x ची किंमत आहे, त्याला मोकळा करा. x ला 9 गुणिले तिकडे पाठवा, भागिले 900 भागिले उत्तर काय येणार आहे? 9 91 वरची 2 शून्य, उत्तर येणार आहे 100 पट. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने प्रत्येक प्रश्न बारकाईने व्यवस्थित समजून घ्या. 29 फर्निचर तयार करण्यासाठी 27,830 चे लाकूड, 33,272 चे प्लायवूड,
11,690 मजुरी द्यावी लागली, तर फर्निचर तयार करण्यासाठी एकूण किती खर्च आला? मी जो खर्च झाला त्याची बेरीज करायची. 27,830 याचं लाकूड आणलेलं आहे, 33,972 याचं प्लायवूड आणलेलं आहे, आणि मजुरी गेलेली 11,690 ही मजुरी. आता एकूण किती खर्च होईल? 0,2,2 9 7 16 3 1909 अचाले 8 1 10 16 1 1707 अचाले 7 3 10 11 1202 अचाले 3 2 5 6 7 72,792 पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न पहा. राजूला आईने 8,34,600 बाबांनी 2,46,400 दिले. त्यापैकी त्याने 4,68,470 ची एक कार विकत घेतली, तर त्याच्याजवळ किती होते? अगोदर बाबांनी आईला दिलेले पैसे त्याला बेरीज करावी लागेल. आईने दिले 8,34,600, 8,34,600 आईने दिले. वडिलांनी बाबांनी 2,46,400 एवढे त्याला आईने आणि बाबांनी दिले. म्हणजे किती पैसे दिले? तर इथे 0 0 6 10 0 केले 6 10 8 1 1100 1 केले 3 7 1 8 8 2 10 10,81,000 रुपये द्यायचे होते. त्याने 4,68,470 रुपयाची कार खरेदी केली. मग याच्या एकूण रकमेतनं कारचे पैसे वजा केले तर मग राहणारी रक्कम 0 0 गेले 0 0 7 जात नाही. मनाचा हातचा घ्या देऊन टाका. 10 7 गेले 3 0 5 जात नाही. मनाचा हातचा घ्या देऊन टाका. 10 5 गेले 5 1 मधनं 9 जात नाही. मनाचा हातचा घ्या देऊन टाका. 11 9 गेले 2 8 मधनं 7 गेले 1 आणि 10 4 गेले 6. त्याच्याकडे राहिले 6,12,530 रुपये. पर्याय क्रमांक 3. 31वा प्रश्न. प्राची दरमहा 350 रुपयाची बचत करते, तर 2.5 वर्षात तिची बचत किती? 1 वर्ष म्हणजे किती महिने? 2 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष म्हणल्यानंतर 2 वर्षांनी अर्ध वर्ष. 2 वर्षाची 24 आणि अर्ध्या वर्षाचे 6 म्हणजे किती झाले महिने? 30 महिने. आणि 350 रुपयाची दर महिन्याला 350 रुपये, तर 30 महिन्याचे म्हणजे काय करावं लागेल? 350 गुणिले 3. आता हा 0 आणि हा 0 खाली मांडून टाका. म्हणजे काय राहिलं? 35 गुणिले 3 3 5 15 5 चारले 3 त्रिक 9 हातचा 1 10. किती बचत झाली? 10,500 रुपये. पर्याय क्रमांक 4. 32वा प्रश्न. एक वही तयार करण्यासाठी 92 कागद लागतात, तर 3,496 कागदाच्या एकूण किती वह्या तयार होतील? 32वा 3,496 कागद आहे आणि एका वहीला 92 कागद लागतात, म्हणजे भागिले 92, तर 92चा पाढा होते. संक्षिप्त रूप आहे. तिथे भाग जाईल मोठ्यात मोठे की त्याचा पाढा येतो आपल्याला. आपले 30 पर्यंत पाठ असले ना, गणित कधी तुम्हाला अडचणीचे येतो. पाढेपाठ त्याला गणित, ज्याचे पाढेपाठ त्याचं गणित. आमचे पाढेपाठ नसतील पियाले तर कसं व्हायचं? आपल्याला काहीच येणार नाही. बरोबर. याच्यासाठी पाढेपाठ कितीने भाग जाईल पहा? 23 ने. पहा 23 चौक 92, 23 1 23, 34 बद्दल 23 गेले, राहिले किती? 11. 11 वरती 4 9 घेतले 119. 23 च्या पाड्यात 119 पेक्षा लहान. 23 5 15. 119 बद्दल 115 गेले 4 राहिले. 4 वरती 6 घेतले 4 23 गुणिले 6. आता 4 ने लावा. 4 1 12, 15 12 गेले 3 राहिले. 3 2 घेतले 32
4 8 32 म्हणजे किती वह्या तयार होतील? 38 वह्या तयार होतील. पर्याय क्रमांक 3. 1 ते 100 मध्ये कोणता अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे? 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा आलाय? 21 वेळा. आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा. आणि 0 हा अंक 11 वेळा. हे 1 ते 100 मध्ये आलेल्या अंकाचं लक्षात ठेवायचं. 1 21 वेळा, बाकी सगळे 20 वेळा. आणि मग त्याच्यामध्ये 2 अंकी विचारला, 1 अंकी विचारला, काय त्याच्यामध्ये हे बेसिक आहे. हे बेसिक आहे. 20 वेळा अंक 1 21 वेळा काय झाला तर 100 मधला एक आहे. 100 मधला एक 3 अंकी संख्या मधला आहे. म्हणजे त्यामुळे 21 वेळा एक अंक, बाकीचे 20 वेळा येतात. आणि 0 हा 10 10 20 30 40 50 60 70 80 90 मध्ये 9 वेळा, 100 मधला 2 वेळा, असा 11 वेळा. चला पुढील प्रश्न पहा. किशोरने 305 किलोमीटर 600 मीटर प्रवास रेल्वेने, 270 किलोमीटर 750 मीटर प्रवास बसने, 160 किलोमीटर 130 मीटर प्रवास दुचाकीने केला, तर एकूण किती प्रवास केला? या किलोमीटर आणि मीटर मधला आहे. 34वा प्रश्न. किलोमीटर आणि मीटर. रेल्वेने केला 305 किलोमीटर आणि 600 मीटर. बसने केला 270 किलोमीटर आणि 750 मीटर. बसने केला 160 किलोमीटर आणि 130 मीटर. तर हा दुचाकी मीटर. रेल्वेने केला, हा बसने केला, हा दुचाकी मीटर. एकूण किती प्रवास? 0 5 3 8 6 6 13 14 4 चले 5 1 6 7 6 13 3 चले 3 5 2 6. आता इथे पहा, इथं घर आखणं गरजेचं होतं. पाहिजे हे आखण्यापेक्षा, किलोमीटर आणि मीटर आखण्यापेक्षा मीटर, डेका, हेक्टो आणि किलो या पद्धतीने घर आखणं गरजेचं होतं. मीटर, डेका, हेक्टो, किलो. मीटर द्यायचे 600 मीटर, शेवटचा 0 मीटर मध्ये आला पाहिजे 600. आणि किलोमीटर 305 द्यायचे, शेवटचा 5 किलोमीटर मध्ये कोणतं घर मोकळं नाही. चला 35वा प्रश्न. सर्वात मोठा पूर्णांक कोणता? 703, 706, 702, 705. इथं अंश सारखा आहे. आपल्याला तुलना शिकवलेली आहे छेदावर, अंशावर पण शिकवलेली आहे. पण या ठिकाणी कसं काम करणं गरजेचं आहे. याचा दशांश अपूर्णांकात करणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला माहिती शिकवलेलं आहे की जेव्हा अंश सारखा असतो तर ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा, आणि ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान. आपल्याला विचारलेले सर्वात मोठा, ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा. हे सर्वात मोठा येणार आहे 7/2. पण या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जायचं का नाही? इथं आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला बारकाईनं पडताळून पाहिजे. मी तर आपल्याला काही खूप मोठा अवघड नाही दशांश चिन्हात करायला. बरं, हे 2 दशांश चिन्ह पण राहिले, एकच दशांश चिन्हापर्यंत आला. 7 3 2 6 बाकी राहिली 1 1 वर मानाचा 0 घेतला 10 3 त्रिकोण, बाकीचं सोडून द्या. इथे 6 1 6 बाकी राहिली 1 त्रिकोण मानाचा 0 घेतला 10 6 1 6. इथे 2 त्रिक 6 बाकी राहिली 1 1 वर मानाचा 0 घेतला 10 2 पंचे 10. इथे 5 1 5 बाकी राहिली 2 2 वर मानाचा 0 घेतला 20 5 24.
पावर यातला सगळ्यात मोठा दशांश चिन्ह काढून टाकलं 23, 11, 35, 14 मोठा कोणता होईल 35 म्हणजे पर्याय क्रमांक इथं 7/2 म्हणजे पर्याय क्रमांक त्यामध्ये पाहायचा पर्याय क्रमांक 3. आता 36वा प्रश्न पहा 936/100 हा पुन्हा दशांश चिन्हामध्ये द्यायचा. मी तर काय करते 100 ने भागायचे हो मग 100 ने भागू आपण पहा 100चा पाढा येतो काय अवघड नाही 100 9 900 काय तो वरती लिहितो ना 100 9 936 मधून 900 गेले किती राहिले 36 मानाचा शून्य घेतला म्हणून दशांश संख्या काय झाली 360 100च्या पाड्यात 360 त्यापेक्षा लहान भाग लागेल 3 आणि किती गेले 360 मधलं 60 गेले 360 मधलं 300 गेले किती राहिले 60 वर पुन्हा मनाचा शून्य घेतला 600 100 हे सोप्यात कसं करायचं जेव्हा 10 100 1000 असतो तेव्हा अंश आहे तसा मांडून टाकायचा अंश 936 आहे तसा मांडा छेदात पहा हे फक्त 100 10 100 1000 10,000 असेल तर करायचं एकावरती किती शून्य येतो 2 दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर 1 2 संख्येच्या अगोदर काय आलं उत्तर आलं लक्षात हे पण आलंच पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 37 लताने एक टेबल 2600 रुपयाला खरेदी केले व 2350 रुपयास विकले तर तिला तोटा किती तोटा बरोबर काय सूत्र आहे विक्री खरेदी वजा विक्री खरेदी आहे 2600 आणि विक्री आहे 2350 जेवढे पैसे तिने खरेदी करण्यासाठी घालून तेवढे पैसे मिळाले नाही किती कमी मिळाले तर इथं खरेदीमधनं विक्री वजा केली की तोटा येतो येणारा आहे तो तोटा असणार आहे त्यांची वजाबाकी करून 0 शून्य गेले 0 0 5 जात नाही मानाचा अडथळ्या देऊ टाका 10 5 गेले 5 6 मधनं 4 गेले 2 गेले 0 250 रुपये तोटा झालेला आहे पर्याय क्रमांक 4. 38वा प्रश्न पहा 4800 चा शेकडा 8 4800 चा शेकडा 8 चा म्हणजे काय असतं गुणिले आणि शेकडा म्हणजे काय असतं छेद 100 हे सोडवायचं 2 शून्याला 2 शून्य गेले वर्षाचा गुणाकार केला 8 8 64 4 हातच्याले 6 8 32 6 उत्तर किती येणार आहे 384 म्हणजे 4800 चा 8% म्हणजे 384. 39वा पहा दर साल दर शेकडा 12 दराने 6 महिन्याचे सरळ व्याज किती सरळ व्याजाचं सूत्र मदत भागिले 100 मुद्दल आहे 1200 रुपये दर आहे 12 कालावधी 6 महिने आपल्याला महिन्यात नाही झालं वर्षातला 6 महिन्याचे वर्ष कसे करायचे या 6 ला 12 ने भागायचे 6 महिन्याला 12 महिन्यांनी भागले की ते तयार होते वर्ष. आपल्याला वर्ष कशी तयार करतो आपण 20 महिने सांगितले तर वर्ष किती मग या 20 ला 12 ने भागतो जेवढं पूर्ण येईल तेवढे वर्ष राहिलेले महिने मग तसं इथं 6 महिन्याचे वर्ष म्हणजे 6 ला 12 ने भागले तर याला भागिले 100 असतात इथं चिन्ह गुणिले इथे 2 शून्याला 2 शून्य घालवा
12 एके 12, 12 एके 12, बारसक आणि वाघा. एक नंबरच आहे पोपट. 6 महिन्याचं व्याज किती? 72 गुणिले एका महिन्याचं किती येईल रे? 6 महिन्याचं 72 गुणिले एका महिन्याचं काढायला 72 भागिले 6. वाघच आहे. बारसक म्हणून तुम्हाला सांगतो की ज्याचे पाढे पाठ त्याच विविधता. आमचे पाढे जर पाठ नसतील काहीही उपयोगाचं नाही. तर बेसिक गोष्टी आल्याच पाहिजे. तर आपण एक प्रश्न 40 एका वर्तुळातील वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या सर्वात मोठ्या जिरेची लांबी 9 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी. एक वर्तुळ आहे, कच्चं काम पाहिजे. वर्तुळ केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा त्याला काय म्हणतात? व्यास. व्यास आहे 9 सेंटीमीटर. त्रिज्या किती येईल? त्रिज्या व्यासाची निमपट त्रिज्या असते. तुझं काय चाललंय? सरळ बसायचं जमते का? हे सरळ बाहेर टाकलं ते तुला सरळ बस. हे दोन इकडे सरळ जरा तुझं उत्तर बदल बघून देऊ काय बाहेर. हा सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो 9 आहे. त्रिज्येचा जीवाचा काय संबंध आहे? त्रिज्येचा व्यासाचा काय संबंध आहे? व्यासाची निमपट त्रिज्या. या 9 ची निमपट करायची म्हणल्यानंतर भागिले 2. हे चौकार बाकी राहिली 1 आणि 1 वर मानाचा शून्य दशांश चिन्ह. 10 झाले 2 पंचे 10 4.5 सेंटीमीटर. ही काय असणार आहे? त्रिज्या म्हणजे रेडियस. आर म्हणजे रेडियस. पुढे 41वा प्रश्न. दुपारच्या 4 वाजता घड्याळाच्या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होईल? घड्याळ काढायचं त्याच्यामध्ये 4 वाजवायचे. तरी काय खूप मोठं डिझाईन करायचं नाही. कंपास वगैरे पेंटिंग करायचं. 4 वाजलेली आहे त्याच्यामध्ये काटे दाखवायचे. 4 वाजले. मिनिट काटा कुठे असणार आहे? 12 वर. तास काटा कुठे असणार आहे? 4 वर. 3 4 वर तास काटा. याच्यामध्ये कोणता कोण होतोय? या ठिकाणी जर घेतला तर होईल काटकोन. त्यापेक्षा मोठा आहे म्हणजे याला म्हणतात विशाल कोन. 90 अंशापेक्षा मोठा असणाऱ्या कोणाला विशाल कोन असं म्हणतात. चला 42वा प्रश्न. 8 6 4 0 3 हे अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान 6 अंकी संख्या बनवा. अंक दिले 8 6 4 0 3. किती अंक दिले? 5. आणि याच्यापासून 6 अंकी लहानात लहान पाहिजे. आता लहानात लहान बनवायचं म्हणजे लहान अंक जादा वेळा वापरला पाहिजे. पण बाकीचे अंक किमान एकदा वापरायचे. लहान अंक कोणता आहे? 0. तो जादा वेळा वापरला पाहिजे. किती वेळा? सगळे 0 वापरू का? नाही. 5 अंक दिले 6 अंक बनवायचे. 0 2 वेळा वापरला पाहिजे. मग इथं 0 0 आणि मग अंकांचा चढता लहानात लहान संख्या होती 3 4 6 8 झाली 6 अंकी संख्या. 6 अंकी नाही. किती अंकी आहे? 6 अंकी त्यामुळे काय करायचं? त्यातला 3 आहे तो बाहेर काढला तर 3 4 6. 3 बाहेर काढला बाकीचे पुढे सरका ते कुठले आहे तशी 4 6 8. ही लहानात लहान 4 अंकी 6 अंकी संख्या तयार होईल. आणि त्यांनी सम विषम असं काही सांगितलेलं नाही. तेव्हा पर्याय क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक 4. चला 43वा प्रश्न. 8 6 7 4 2 याच्या ही मोठी आहे. कशापेक्षा?
86,785 याच्यापेक्षा ही मोठी संख्या आपल्याला पाहिजे. इथं जर हजार स्थानी पाहिजे 1000 पाहिजे तर 8 8, हजार स्थानी पाहिजे 6 6, शतक स्थानी पाहिजे 7 7. या ठिकाणी 85 85 पेक्षा मोठी कोणती का 82? 85 पेक्षा मोठी एकक स्थानी 2 असणारा अंक कोणता येतो? फक्त आणि फक्त 92 येणार. स्टारच्या जागी कोणता अंक पाहिजे? 9, तरच ती मोठ्यात मोठी होईल. तर इतर कोणताही अंक घेतला तर याच्यापेक्षा ती लहान. जी संख्या मोठी असते तिच्या पोटात शिंग खूप असलेली असते. ही मोठी आहे म्हणून हिच्याकडे 2 शिंगे केलेली आहे, याचा अर्थ ती मोठी आहे. चला पुढील प्रश्न पहा. 36 अधिक 5 म बरोबर 96. 44वा प्रश्न. 36 अधिक 5 म बरोबर 96. आणि म ची किंमत काढायची, म ला मोकळा करायचा. मग 5 म मध्ये 36 काय आहे? अधिक आहे, ते तिकडे पाठवले तर काय होते? इथं काय राहिले? 5 म बरोबर 96 वजा 36. 96 बरोबर 36 गेले काय म्हणतोय? 7 ने 6 गेले 0 आणि 9 ने 3 गेले 5 म बरोबर 6. मग मोची करायची म्हणजे मला मोकळा करायचा. बोला हे 5 काय कुठं लिहिले? लिहिलेलं नाही, याचा अर्थ त्यामध्ये चिन्ह कोणतं असतं? गुणिले. या मला 5 गुणिले, ते गुणिले 5 तिकडे गेले तर काय होतील? भागिले 5. 60 ला 5 ने भागूया. 6 5 1 5 किती ना किती गेले? किती राहिले? एकावर 0 घेतले 5 गुणिले 10 म्हणजे म बरोबर 12. चला प्रश्न पुढचा 45. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे. कुठे चुकला, काय चुकला आपण पहा. प्रत्येक प्रश्न अगदी संपूर्ण शॉर्ट मध्ये करतोय असं नाही आणि थोडक्या क्लुप्त्या आपण करतो असं नाही. तर सगळं अगदी बारकाईने लिहितोय असं पण करत नाही. सरळ व्याजाचं सूत्र लिहित बसलो का नाही. आपलं पाठ आहे ते, ह्या गोष्टी पाठ असल्याच पाहिजे हे दो तर उपयोग आहे. जर आपले हे काहीच नसलं तर त्याचा काय उपयोग नाही. ओके. तर 64च्या या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या. आता विभाजक कशाला म्हणायचं? भाग जाणाऱ्या संख्या. 64ला कशा कशाने पूर्ण भाग जाते. त्याचे मूळ अवयव विचारले का नाही. 64चे विभाजन. 64चे विभाजक कसे करायचे पहा. प्रत्येक संख्येचा विभाजक कोण असतो? 1. म्हणजे पहिला 1 गुणिले 64. जिथं तुम्हाला पहिला विभाजक 64चा 1 मिळाला तर शेवटचा विभाजक 64. मी तुम्हाला जोडी लगेच मिळेल. जोडीमधून तुम्हाला पहिला शेवटचा सगळे मिळत झालं. आता याला कसोट्या पाठ पाहिजे. चला 64ला 2 ने भाग जाईल का? कसा जाईल? 32 दुने 64. पुढून दुसरा विभाजक काय आला? 2. तर शेवटून दुसरा चला 3 ने जाईल का? का नाही जाणार? 6 च्या 12 6 च्या 10 काय 3 ने भाग जात नाही. चला 4 ने जाईल का? कसा जाईल? 16 चोक 64. 5 ने जाईल का? का नाही जाणार? एक रसाने 0 किंवा 5 पाहिजे. 6 ने 6 64 नाही. 6 ने तर 7 ने 8 ने कसा? 8 64. मुदोंना 8 आला. नाही याचा 8 विभाजक 8च आहे. हा विभाजक नाही करायचा नाही. या विभाजकाचा अर्थ 64 कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल. मग इथं काय म्हणजे विभाजकाची संख्या मोजायची. कोणकोणते? 1 2 4 8 16 32 64. किती झाले मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 पण कमी.
कोण म्हणलं 8? हा, किती विभाजक आहे? 7. जोड्या इथं 4 दिसत आहेत, 4 दुने 8 नाही, 3 दुने 6 आणि ही एकच आहे अंक, त्यामुळे 6. विभाजक किती होतील? 7. चला पुढील प्रश्न. अधिक काय ते गणित काय? 80,00,000. 80,64,358 अधिक 5,04,73 वजा चौकट बरोबर 8,46,000 नाही, 8,00,000 नाही, 84,64,822. इथं काढायची किंमत यांची काय करावी लागेल अगोदर? बेरीज. यांची बेरीज करूया आपण. चला 8 आणि 3 तुमचे मांडण करायची गरज नाही, हे आपल्याला आलं पाहिजे. फक्त काय करायची, काळजी काय घ्यायची ते मी दाखवतो. एककाची करून बेरीज करतो आपण, तेव्हा काट मारायची. 8 आणि 3 11,01 हातच्याला 1. आता पहिल्यांदा इथं हातचा काढायचा. 7 आणि 1 8 आणि 5 13,03 हातच्याले 4 आणि 1 5 आणि 3 8,08 हातचे काय आलेले नाही. कुठलं 0 4 4 कुठलं 0 6 6 कुठलं 5 0 5 कुठले 8 एकटे 8,08. याच्यामधनं किती वजा केले असता उत्तर येते 84,64,822. आता एकच समजून घ्या, हे वजा चौकट आहे ती तिकडं पाठवली तर काय होईल? म्हणजे हे तिकडं पाठवले तर इकडं अधिक होतं. म्हणजे काय होईल? 85,64,831 बरोबर 84,64,822 अधिक ही चौकट. त्या चौकटीमध्ये 84,64,822 काय आहे? अधिक आहे. ते तिकडं पाठवले तर काय होतील? म्हणजे हे इकडं पाठवून घेऊया. काय बघा 85,64,831 वजा 84,64,822 बरोबर चौकट. आता हे वजा बघा आडवी करता येते. एकामधनं 2 जातात का? नाही. इथं म्हणतात तर इथं तो कुठल्या घरात इथे द्यायचा. काय झालं इथं 11तलं 2 गेले 9 राहिले. आता दशकाची 3मधनं 3 गेले, 3तलं 3 गेले 0. पुढे शतकाची 8तनं 8 गेले 0. हजाराची 4तनं 4 गेले 0. पुढे 6तनं 6 गेले 0. पुढे 5तनं 4 गेले 1. पुढे 8तनं 8 गेले 0. असे काट मारून लिहिले की उत्तर येतं. काय केलं उत्तर? वाघ त्याला शिपूट लावायला लांबड जरा, त्याला स्वल्पविराम द्यायची. 3 संख्ये 4 बदल 2 पुन्हा 2 घंटे गट केले तर किती आलं? 1,09,000. त्याला पुढे प्रश्न. आता हुशार मुलगा डायरेक्ट करतो. डायरेक्ट तिकडे कडे वाजा होतं इकडे घेतो, डायरेक्ट वाजाबाजी करतो, उत्तर घेतो. चला पुढचा प्रश्न. सत्तेला कोणत्या संख्ये 20,54,936 मिळवल्या बेरीज 5? 47वा प्रश्न. कोणत्या संख्येत माहित नाही, एक्स मारली. याच्यामध्ये 20,54,936 मिळवले तर उत्तर येणार आहे 28,42,000
814 काय करावं लागेल रे? इकडे आधी काय ते तिकडे पाठवलं तर काय होते? इकडे राहिला x बरोबर अगोदर पलीकडे 28,42,814 वजा 20,54,936 वजाबाकी करायची. 4 मधनं 6 जातात का? नाही. मनात घ्या पुढल्या घरात देऊ टाका. बोला कशातनं काय गेले? 14तनं 6 देऊन टाकले. 6च्या पुढे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 किती राहिले? 8. त्याला दशकाची एकामधनं 4 घालवायचे जातात का? मनात घ्या पुढल्या घरात द्या. 11 मधनं 4 गेले 7. शतकाची 8 मधनं 10 जातात का? मनात घ्या पुढल्या घरात द्या. 18तनं 10 गेले 8. पुढे हजाराची 2 मधनं 5 जातात का? या मनात देऊन टाका पुढल्या घरात. 12तनं 5 गेले 7. पुढे 4 मधनं 6 जातात का? या मनाचा पुढल्या घरात देऊन टाका. 14 मधनं 6 गेले 8. 8तनं 1 गेला 7 आणि 2तनं 2 गेले 0. किती आलं उत्तर? 78. 3 पॅन्टची किंमत 1,875. अशा 7 पॅन्टची किंमत किती? कसं काढायचं? 3 पॅन्टची किंमत 1,875 तर 7 पॅन्टची किंमत एकमान पद्धतीत मांडणी करा. 3 पॅन्टची किंमत 1,875 तर 7 पॅन्टची किंमत x. मांडणी काय सांगा? x बरोबर चला 3 ते 7 ला भाग घालवा. 1,875. चला 3 7 18 3 2 6 1 5 15 3 15. चला 625 ला एक पेन पडली. मग 7 पेनची 7 5 35 5 3 7 गुणे 14 3 1747 6 7 742 रेषा 4,375 रुपये किंमत होणार आहे. चला पुढचा प्रश्न समजते का? व्यवस्थित काय अडचण आहे का कुणाची? या अंक मोठी असतात फक्त एवढं तिथं घाबरून जायचं नाही. आमच्या प्रिया तिथंच घाबरून जातो निम्मा काय का नाही. पुढे 49 एका आयताकृती शेताची लांबी 45 मीटर रुंदी 34 मीटर तर त्या शेताभोवती 4 पदरी तारेचे कुंपण करण्यासाठी किती मीटर तार लागेल? आयताकृती लगेच आकृती काढायची. आकृती न करता सोडवायचं नाही. छोटी काढायची आपल्याला, खूप मोठी काढायची नाही. लांबी 42 मीटर रुंदी 34 मीटर. काय विचारले त्यांचं? शेताभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर काढतात? याची परिमिती कशी काढायची? लांबी अधिक रुंदी याची दुप्पट. ही एका पदराला लागणारी तार. 4 पदरी काढली म्हणजे याला पुन्हा गुणिले 4. 32 आणि त्यामुळे याची बेरीज करू. 4 2 6 3 4 7 76 गुणिले 2 गुणिले 4. लांबी रुंदीच्या बेरजेची दुप्पट केली परिमिती. 6 गुणे 12 2 अचले आणि बेसाठी 14 आणि 15 152 एका पदराला लागलेली तार. 4 पदरी काढायला 152 ची चौपट. 4 गुणे 8 4 पंचे 20 0 2 4 1 4 2 6 किती लागेल तार? 608 मीटर.
तर 50वा प्रश्न, एका आयताची रुंदी 12 मीटर, त्याची लांबी रुंदीच्या तिप्पट. 50वा प्रश्न, एक आयत आहे, त्याची रुंदी 12 मीटर आणि लांबी रुंदीच्या तिप्पट. रुंदी 12 ची तिप्पट किती रे? 36. मी याचं क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळाचं काय ध्रुव? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बासष्ट 36 आणि 7 48 चौरस मीटर. क्षेत्रफळ किती येणार आहे आयताचं? 432 चौरस मीटर. म्हणताना म्हणा, लिहिताना लिहा चौमी, पण म्हणताना काय म्हणलं पाहिजे प्रेरणा? चौरस मीटर. हे चौरस मध्ये का म्हणायचं रे? आणि क्षेत्रफळ चौरसामध्ये मोजलं जातं. तर आकृतीबंध पूर्ण करा. 51 काय संख्या? 3 4 7 18 29. प्रश्नचिन्ह. बोला मोरे. याची बेरीज केली 3 4 4 7 18 11 18 29 18 29 47. काय सोम 47. काय नाही तर आकृतीबंध. आकृतीबंध काय कसं तयार झालं? काय आकृतीबंध? हा बोला श्रीनी. हा, पुढच्या संख्येमध्ये मागची संख्या मिळवायची. मागची संख्या पुढची संख्या याची बेरीज केली की त्या पुढील संख्या मिळते. या पद्धतीने तिचा आकृतीबंध तयार झालेला आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 51 झाला. गणाला एकूण किती उभी पृष्ठे असतात? गणाला किती? 6 पृष्ठ असतात. किती मिळते? उभी 4च असतात. 6 पृष्ठ असतात ना. वैटे गणाला किती पृष्ठ असतात? तो 6. आम्ही पण ते 4च. आणि मग 2 कुठे गेली? हा, या घन जी आहे का नाही डायस, खेळलाय का डायस? बघितलाय का? कुठं बघितलाय? असा हा घन. त्याची किती पृष्ठ दिसतात रे तुम्हाला एका वेळेस? 3 पेक्षा जादा कधी दिसू शकत नाही. असं बघितलं तर एकच दिसतं. आम्ही वर्ण बघितलं तर आम्हाला फक्त एकच दिसणार आहे. जरा तिरकं बघितलं तर 2 दिसले. अजून जरा ज्वार केली तर 3 दिसली. 3च्या वर कधी पृष्ठ दिसत नाही. कसंही बघा, खालनं बघा, वरनं बघा, मागणं बघा, पुढनं बघा, जास्तीच्या घनाची पृष्ठ किती दिसतात? 3. आता हे कुठलं आहे रे? वरच आहे. आणि इथं असतं ते तळाचं. हे खालचं आहे ना, हे रंगवतो बघा, हे तळाचं आहे. या पृष्ठाच्या समोर इकडे असतं, या पृष्ठाच्या समोर इकडे असतं. असे एकूण घनाला पृष्ठ 6 असतात. आपल्याला त्यातले 3 दिसतात आणि 3 त्याच्या विरुद्ध असतात. म्हणजे वरचं असतं त्याच्या विरुद्ध तळाचं, समोरचं असतं त्याच्या विरुद्ध इकडलं, या बाजूचं असतं त्याच्या समोर विरुद्ध या. 6 मधली वरचं आहे आणि खालचं आहे, म्हणजे ही खालची झाली. आणि मग उभी किती आली?
या समोर ते त्याच्या मागचे, या समोर ते त्याच्या मागचे, अशी उभी 4 आहे आणि आपल्याला इथे विचारले उभीच आहे, त्यामुळे उभी उत्तर किती? 4, पर्याय क्रमांक 1. चला याच पहा इथं आकृती एक दिलेली आहे, काय रे हा? शंकू बघितलाय का? कुठं बघितलाय? हा आईस्क्रीमच्या दुकानात बघितलाय ना? हा कसा कसा लागतो रे? कुठला आवडतं? मोरे कुठलं आवडतं तुला आईस्क्रीम? अरे याला तुम्ही कशासाठी टोपी आठवली? अरे मी काय विचारलं, आईस्क्रीम कुठलं आवडतं? आईस्क्रीमच आवडत असा एकमेव विद्यार्थी बाबा भेटला जानू, तुला कुठलं आईस्क्रीम आवडतं? आवडतं का नाही? कोणतं आवडतं? कोण चाललंय आपल्याला? त्याच्यामध्ये चोकोबार भरता येईल का? जास्त जास्त नका लक्ष अभ्यासाकडे राहून. वेदू तुला कुठला आईस्क्रीम आवडतं रे? कॉर्नेटो हे काय झालं रे? प्रकार झाला असा जे एक कोण बाजारामध्ये मिळतो ना त्याला कॉर्नेटो म्हणतात. कोणामध्ये असणारा कॉर्नेटो वेगवेगळ्या कंपनीचा आहे. मी तुम्हाला विचारलं फ्लेवर कोणता? कोणता रे फ्लेवर? हे हा स्ट्रॉबेरी, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पिस्ता. हा माझ्या आवडीचा आहे. बटरस्कॉच माझ्या पण आवडीचा आहे. आवडत नव्हतं म्हणला होता, आता आवडायला लागले काय? ही आकृती पहा, समोरून पाहिली, समोरून पाहिली तर कशी दिसेल? जर हा कोण जर तुम्ही समोरून पाहिला तर तो तुम्हाला कसा दिसेल? समोरून पाहिला फ्रंट व्ह्यू त्याला म्हणतात. फ्रंट व्ह्यू जर पाहिला तर तो आकार तुम्हाला या पद्धतीने दिसणार. समोरून पाहिला तर या पद्धतीने, साईडनं पाहिला, या बाजूने पाहिला असा दिसतो. या बाजूने कोण पाहिला घरी पहा तुम्हाला दिसत अहो हा कोण आमच्या घरचा तो असा ठेवलेला असतो, खाली ठेवलेला असतो तो तुम्हाला असा दिसतो. असा खाली पेजवर ठेवलेला असतो ना तो असा दिसतो. समोरून पाहिला, बाजूने पाहिला, या बाजूने उजवीकडून पाहिला, डावीकडून पाहिला, समोरून पाहिला आणि वरनं पाहिला तर तो फक्त याला म्हणायचं वरनं पाहिलेला. फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू आणि वरचा व्ह्यू. वरचा व्ह्यू या पद्धतीने दिसेल. त्यात हे असलं दिसणार नाही, तिथे ते जास्त दाखवून जातात. प्रत्येक गोष्टीचा साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आपल्याला तो दिसणार. आता उदाहरणार्थ पहा, मी असे 2 ठोकळे किष्टकाची ती 2 विटांचे तुकडे असे मी एकमेकाला लावून ठेवले. समोरून पाहिला तर कसं दिसेल तुम्हाला? समोरून सरळ फक्त असं दिसणार. हे दोन्ही एवढे दिसणार असं. हा फ्रंट व्ह्यू समोर. साइड न बघितला तर काय दिसेल? साइड न बघितलं तर एकच दिसणार आहे, एवढा दिसणार आहे. हा तो सरळ काढला तर हा साइड व्ह्यू आहे, चौरसा. टॉप व्ह्यू कसा दिसेल? वरनं पाहिला तर टॉप व्ह्यू हे 2 दिसणार आहे, हे 2
हे चिकटवलेले म्हणजे एक असे वेगळे वेगळे दिसणार नाही. जे साईडने पाहिला, उजवीकडून पाहिला तरी असा दिसेल, डावीकडून पाहिला तरी असा दिसेल, समोरून पाहिला असा दिसेल, वरनं पाहिला असा दिसेल. म्हणजे हे टॉप व्ह्यू साइड व्ह्यू आपल्याला कळले पाहिजे. चला पुढील प्रश्न. 25 किलोग्रॅम 5 ग्रॅम मधून किती वजा केल्यास उत्तर 20.5 किलोग्रॅम येईल? हे घर आखून करायचंय. किलोग्रॅम आणि ग्रॅम आहे, ग्रॅम पर्यंत घ्या. ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. किती किलो म्हणले? 25 किलो. मासे लिहायचे का? हे 25 हेक्टो झाले. 25 किलो आहे. किलो मध्ये 5 आला पाहिजे, इकडे तो मीडिया मध्ये 25 किलो आणि 5 ग्रॅम. ग्रॅम मध्ये 5 ग्रॅम मध्ये काही नाही म्हणजे 0 आहे. हे 25 किलो 5 ग्रॅम आहे. तिथं वाचायचं म्हटलं तर दशम चिन्ह इथं दिलं तर 25 किलो आणि 5 ग्रॅम. दशम चिन्ह वाजवलं तर 25 दशम 0.05 किलोग्रॅम. आणि याच्यातनं किती वजा केली असता उत्तर येणार आहे 20.5 किलोग्रॅम. 20.5 किलोग्रॅम कसं? 20.5 किलोग्रॅम म्हणजे 20.500. 20.5 किलो. याच्यातनं किती वजा केले तर उत्तर येणार आहे. वजा करायचे उत्तर काय म्हणजे मांडणी. त्याच्यामध्ये हे वजा केलं हे येतं. मांडणी काय लागेल? 25.005 वजा 20.500. याच्यातून हे वजा केले की इथलं उत्तर येणार. याचं उत्तर एक्स घेतलं आपण की 25 किलो आणि 5 ग्रॅम मधनं एक्स वजा केले की सगळं 500 ग्रॅम येतं. 25.005 किलोग्रॅम मधून 20.5 किलोग्रॅम वजा केले की उत्तर येणार. चला 5 शून्य गेले 5 शून्यात 0 0 शून्यात 5 जात नाही. मानाचा सगळ्या कुठल्या करा त्या 10 5 गेले 5 5 गेले 4 0 दशम चिन्हाखाली दशम चिन्ह. उत्तर काय? 4 किलो 505 ग्रॅम किंवा 4.505 किलोग्रॅम. सुट्टे सांगितले तर 4 किलो 505 ग्रॅम. बघा कसं उत्तर दिलंय 4.505 पर्याय क्रमांक 3. एका बाटलीत 200 मिली दूध याप्रमाणे 80 बाटल्या भरल्यास एकूण किती लिटर दूध लागेल? मिली मध्ये आहे. 200 मिली अशा 80 बाटल्या भरल्या गुणिले 80. हे मिली आहे. उत्तर मिली मध्ये येणार आहे. एक शून्य मांडून टाका. आहे 3 शून्य राहिलं काय गणित 82 16 एवढे मिली. आणि याचे लिटर करायचे लगेच घर टाकायची. मिली सेंटी डेसी आणि लिटर. ग्रॅम मीटर घ्यायचे. शेवटचा 0 मिली मध्ये घ्या. 1 2 3 शून्य इकडे 16. उत्तर किती लिटर मध्ये? 16 लिटर दूध लागेल. चिनूला मराठीमध्ये 40 पैकी 36 गुण मिळाले हे दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक. 40 पैकी 36 मिळाले म्हणजे 36 चे मांडणी कशी पाहिजे? बरोबर ना? नाही कसं मांडायला पाहिजे? 36/40 आहे का पर्यायामध्ये? नाही मग याला सममूल्य म्हणलं म्हणजे काय करावं लागेल? संक्षिप्त रूप द्यावं लागेल. कशाने द्यायचे? 2 ने. चला 2 ने 4 0 0 2 2 8 16 18 20 आहे का पर्यायामध्ये? काय करायचं? थोडा 2 घे. 2 10 2 9 18 आहे का पर्यायामध्ये? आहे. पुढे 14.3 अंश छेद 4 म्हणजे किती?
पुन्हा एकदा पूर्णांक आहे त्याच्या अंशामध्ये करायचे छेद आणि पूर्णांकाला गुणा 1456 मध्ये 3 मिळवा 56 3 59 अंश छेद 4 आहे का पर्यायामध्ये आहे. याला व्यवहारात काय म्हणतात रे 14 पूर्ण आहे आणि 4 भाग चपातीचे केले त्यातले 3 भाग दिले म्हणजे पाऊण भागला. याला काय म्हणतात पाव गुणिले 15 हे फोडून लिहिलं असं लिहित नाही. पाव उणे करायचे वजा 15 ला पाव भाग केले यात एक भाग टाकला रे 4 मधला 3 भाग येते 1/4 टाकले 4 किती होणार आहे 15. 15 ला पाव भाग केले हे लिहिताना पाव गुणिले 15. मी तुम्हाला समजून द्यायसाठी त्याची फोड कशी केली पाव गुणिले 15 पाव गुणिले म्हणून काय होतं पावणे. राधाने 60 रुपये प्रति डझन या दराने 2 डझन अंडी खरेदी केली. प्रत्येक अंडे 6 रुपयाचे एक याप्रमाणे विकले तर तिला किती रुपये नफा होईल. 60 रुपये डझन मग 2 डझनाचं किती झालं 60 गुणिले 2 म्हणजे 120 रुपये कसली किंमत आली खरेदीची. आणि हे सगळे अंडी तिला 6 रुपयाला विकली. किती अंडी विकली 24 गुणिले 6 24 ही कसली किंमत आली विक्रीची. मग खरेदीपेक्षा जास्त पैसे मिळाले का कमी मिळाले म्हणजे काय होईल आता 144 मध्ये 120 गेले 24 रुपये नफा. 59वा प्रश्न पहा. गौरवला एका परीक्षेत 600 पैकी 480 गुण मिळाले तर त्या शेकडा गुण किती. 600 पैकी 480 म्हणजे मांडणी कशी होईल 600 पैकी 480 480 अंश छेद 600 त्याचे शेकडा करायचे म्हणजे याला गुणिले 100 हे टक्के होईल. इथं घालवा 2 शून्याला 2 शून्य गेले 6 1 6 6 88 वरच्या 0 0 म्हणजे उत्तर किती येणार आहे 80% गुण मिळाले. येथे लिहिताना शेकडा 80 असंही लिहितात असं 80% असंही लिहितात कुठला तरी एक लिहा. 60वा प्रश्न दर साल दर शेकडा 8 दराने 1500 रुपयाची 5 वर्षाची राहा. मदक भागिले 100 मुद्दल 1500 रुपये दर 8 कालावधी 5 वर्ष भागिले 100 2 शून्याला 2 शून्य गेले 15 8 20 120 गुणिले 5 600 रुपये काय आलं व्याज. आपल्याला व्याज विचारले का रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज मिळेल म्हणजे मुद्दल किती होतं 1500 अधिक त्याचं व्याज 600 एकूण किती मिळतील 2100 ही काय झाली रास. पहा 2/3 गुणिले 3/4 गुणिले 4/6 बरोबर किती. प्रश्न क्रमांक 1 संक्षिप्त करून द्या. 3 1 3 3 1 3 4 1 4 4 1 4 1 1 6 अंशांशाचा गुणाकार करा 1 छेदाचा 3 काय उत्तर 1/3. पुढचा प्रश्न पहा 62 4 दशांश चिन्ह 62वा प्रश्न आडवा दिला मी उभा लिहितो. 62वा प्रश्न 4 दशांश चिन्ह 4 5 दुसरी संख्या लिहिताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह असं लिहिलं तर तुलना करणं सोपं जातं. 4 दशांश चिन्ह 8 4 दशांश चिन्ह 0 6 चौथी संख्या लिहिताना 4 दशांश चिन्ह 1 8 त्यातली सर्वात मोठी कोणती जेव्हा तुलना करायची असेल तेव्हा 0 देऊन दशांश चिन्ह सारखी करायची. इकडे सगळीकडे दशांश चिन्ह त्यामुळे एक घर आहे इथे एकच घर आहे इथं 0 दिला किंमत बदलत
मी दशम चिन्ह काढून टाकली तर कोणती होईल मोठी संख्या? सगळी दोन करून गेली तर 480 मोठी म्हणजे सगळ्यात मोठी कोणती आहे? 4.8. पुढे सोडवा 63 व गणित आहे 7.8 वजा 4.38 अधिक 3.06. आता ही वजाबाकी करा. मांडताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, दुसरी संख्या मांडताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडा, मग 4.38. आता इथं घर नाही, काय करायचं? शून्य घ्यायचा. शून्यात 8 जातात का? नाही. मनात 8 का घ्या, पुढल्या घरात द्या. 8 8 गेले 2, 8 4 गेले 4, 7 4 गेले 3. दशांश चिन्हाखाली काय? दशांश. 3 दशांश चिन्ह 4 2 मध्ये किती वजा करायचे? 3 दशांश चिन्ह 0.6. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या. 3 दशांश चिन्ह 0.6 यांची करायची वजाबाकी. 2 6 जातात का? 7 न 2 गेले 4 राहिले. नाही बेरीज आहे, मग तुमचं लक्षच नाहीये म्हणून मी तुम्हाला म्हणलं. मी तर बेरीज करायची. 6 2 8 0 4 4 3 3 6. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. उत्तर किती येणार आहे? 1 तास 64 का 1 तास 12 मिनिटे आणि 18 सेकंद. आणि या सगळ्याची करायची किती सेकंद होईल? मला सांगा एका तासाचे सेकंद किती रे? 3600. पण आपल्याला काय करू आपण? अगोदर मिनिट करू, नंतर सेकंद करू. हे पहा, एका तासाची सेकंद किती होतात? 3600. 12 मिनिटाचे सेकंद किती होतील? 1 मिनिट मध्ये किती सेकंद? 60. 12 मिनिटाचे 1272 वरती 0 एवढे सेकंद आणि वर पुढे दिले 18 आणि यांची बेरीज करायची. एककाची बेरीज 0 0 8 किती? 8. दशकाची 1 2 3 0 3. शतकाची इथं काहीच नाही, इथं 7 2 6 13शी 3 हातच्याने 1. आता इथं हात द्यायला शब्द हजाराचा नाही, इथं पण नाही. इथं आहे 3 4 किती? 4338 सेकंद. खालीलपैकी सौर वर्षाच्या कोणत्या महिन्याचे दिवस 30 किंवा 31 असतात? सौर वर्ष म्हणजे मराठी महिने. यातला कोणता महिना असा आहे की त्याचे 30 किंवा 31 असतात? असा एकच महिना आहे, चैत्र. लीप वर्ष असेल तर चैत्रचे दिवस 31, सर्वसाधारण वर्ष असेल तर 30. आणि ग्रेगरियन म्हणजे कोणते रे? इंग्रजी. आता हे चंद्र हे सौर वर्ष हे आपलं भारतामध्ये वापरलं जातं. हे बाहेरच्या देशामध्ये हे वापरलं जात नाही. तिथे इंग्रजी कॅलेंडर वापरलं जातं. आपल्या घरात देखील तेच कॅलेंडर वापरतात. पण आपल्या भारतामध्ये प्रमाणबद्ध असं सौर कॅलेंडर वापरलं जातं. त्यामध्ये चैत्र पासून सुरुवात होते. 66 840 कागदापैकी 1.5 दिन कागद वापरले तर किती दस्ते कागद शिल्लक राहिले? 840 कागद होते, त्यातलं 1.5 रिम. 1 रिम म्हणजे किती रे? 40 डझन किंवा त्याला म्हणतात 20 दस्ते. 1 रिम म्हणजे सुट्टे केले तर 480 कागद. आपल्याला 1.5 रिम सांगितली. हे सुट्टे म्हणले 480 पण घ्यायचे, पण काय 1.5 रिमचे काय केले? सुट्टे केले पाहिजे. 1 रिम म्हणजे 480. मग अर्धी रिम म्हणजे किती रे? 480 240 किती होतील कागद? 700. मग 840 मधनं 720 कागद गेले तर किती शिल्लक राहिले?
120 कागद आणि याची काय करायची आपल्याला दस्ते. म्हणजे एक दस्ता म्हणजे किती असतात 24 दस्ते. एक दस्ता म्हणजे 24 कागद. मग कागदाचे दस्ते करायचे असते तर काय करावं लागेल? कशाने भागायचं? 24 ने. 120 ला 24 ने भागलं 24 25 म्हणजे किती कागद शिल्लक राहिले? 5 दस्ते. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 67. काय करे सैनिक स्कूलचा भरला का? मम्मीला म्हणायचं मला बसायचंय काय, मला उद्या त्याची प्रिंट जमा करायची. हा चला 5वीच्या वर्गातील 18 मुले व 12 मुली यांच्याकडून प्रत्येकी 25 रुपयाप्रमाणे भोजनासाठी रक्कम जमा केली. त्यातील 625 रुपये खर्च झाले तर शिल्लक किती राहिले? तुमच्या 5वीच्या वर्गात 18 मुलं 12 मुली म्हणजे किती झाले मुलं? 30. आणि प्रत्येकानं 25 रुपये गोळा केले तर किती गोळा झाले? 30 गुणिले 25 म्हणजे 750. तर मुलांचे वेगळे करायचे मुलींचे वेगळे करायचे. गोळा किती वर्गात मुलांचे वेगळा करेल मुलींचे वेगळा करेल पण एकत्र करायचे म्हणल्या 18 12 30 मुलं झाले. 30 गुणिले 25 केला 750 गोळा झाले. त्यातनं खर्च किती झाले? 625 यात मिळवायचे. चला आता 5 शून्य जात नाही. शून्यात 5 जात नाही. 12 जात काय 5 गेले 5 3 गेले 2 5 6 गेले 125 रुपये काय झाले शिल्लक राहिले. आपण जाऊया आईस्क्रीम खायला शिल्लक पैशाचा. चला 68 सुरेशने 60 रुपयाला एक याप्रमाणे 24 टोप्या विकल्या तेव्हा त्याला 120 रुपये तोटा झाला. तर एका टोपीची खरेदी किंमत 60 रुपयाला एक याप्रमाणे 24 टोप्या विकल्या. प्रश्न क्रमांक 68 ही किती विक्रीची किंमत आहे? 60 गुणिले 24 24 शून्य शून्य 24 44 एवढी विक्रीची किंमत झाली तेव्हा त्याला 120 रुपये तोटा झाला. खरेदीची किंमत कशी काढता? आरुष 120 ही विक्री 120 तोटा म्हणजे इथं खरेदी किंमत काढायला आधी केलं पाहिजे. 4 2 5 1560 रुपये त्याच्या टोपीची काय खरेदी किंमत. एका टोपीची खरेदी किंमत काढायला काय करावं लागेल? 24 टोप्याची आहे म्हणून याला भागिले 24. 24 25 असे 24 44 156 मध्ये 144 गेले 12 राहिले 12 शून्य 120 24 25 अशी एका टोपीची खरेदी किंमत किती आहे? 65 रुपये. आणि त्यांनी एका टोपी विक्री केलेला 60 रुपये. एका टोपीला त्याला किती तोटा झाला? 5. मग 24 टोप्याचा तोटा 24 25 अशी. चला पुढील प्रश्न 5. या ठिकाणी चित्रालेखावरती आहे आणि एक झाडाचं चित्र दिलंय. एक झाड बरोबर 8. नारळाची किती झाड आहे? उघडायचं ते 4 झाड चित्र दाखवलं म्हणजे किती झाली? 32. चिक्कू चिक्कू का चिक्कू काय? चिक्कू का चिक्कू? चिक्कू किती? 24. आंबा 40. चिंच 48. आणि मग आता असं केल्यामुळे तुम्हाला बागेत एकूण झाडे किती आहे?
याची बेरीज करावी लागेल किंवा चित्राची बेरीज करा, गुणिले 8 करा, 8 × 8 144, एकूण झाडं 144. बागेतील संख्येने सर्वात जास्त झाडं व सर्वात कमी झाडातील संख्येत कितीचा फरक आहे? मला सर्वात जास्त झाडं कशाची सांगा? सगळ्यात जास्त झाडं आणि सगळ्यात कमी झाडं चिकू. मग याचा फरक किती आहे? 48 वजा 24 24. 48 वजा 24 बरोबर 24. प्रश्न 71वा. 90 मीटर लांबीची दोरी 9 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा? 90 भागिले 9. कसं काय? 9 वेळा कापल्यावर 10 भाग होती. एकदा कापली की किती होतात? 9 वेळा कापल्यावर 10. 90 भागिले 10 करावं लागेल. म्हणजे प्रत्येक भाग कितीचा होईल? 9 मीटर. 90 भागिले 9 करायचं, 9 वेळा कापली म्हणून. म्हणजे एकूण दोरीला तुकड्यांनी भागायचं, कापले त्यांनी भागायचं नाही. चला 72वा प्रश्न. 1 क्विंटल ज्वारीपैकी प्रत्येक कुटुंबाला 6 किलोग्राम याप्रमाणे 14 कुटुंबाला ज्वारी वाटल्यास किती ज्वारी शिल्लक राहील? क्विंटल किलो मध्ये वाटायची. किलो पुढं काय? मेलिया. क्विंटल. 1 क्विंटल ज्वारी आहे, किलो मध्ये केली तर किती होईल? किलो 100 किलो. एका कुटुंबाला 6 किलोग्राम याप्रमाणे 14 कुटुंबाला किती वाटली? 14 गुणिले 6 84 वाटली. तर शिल्लक किती राहिली? शिल्लक तर 4 जात नाही. 10 ते 4 गेले 6. शिल्लक 9 जात नाही. मानाचा तर 10 9 गेले 1. 16 किलोग्राम शिल्लक राहिली. एका वर्षी मार्च महिन्याच्या 3 तारखेला बुधवार असेल तर त्या पुढील महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल? 3 मार्चला दिलेला आहे बुधवार. पुढला महिना कोणता रे? एप्रिल. तर शेवटचा दिवस किती? एप्रिल महिन्याचे दिवस असतात 30 एप्रिलला कोणता वार येईल? कॅलेंडर तयार करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 3 तारखेला बुधवार आहे. बुधवार मध्ये 3 लिहा. पुढला बुधवार 10. त्या पुढला बुधवार, त्या पुढला 24, त्या पुढला 31. मार्च महिना कितीचा असतो? 21 चा. पुढला 1 तारखेला येईल गुरुवार. महिना कोणता चालू होईल? एप्रिल. 1 तारखेला गुरुवार आला म्हणजे 30 एप्रिलला गुरुवार येईल. नाही काय करायचं? 1 तारखेला गुरुवार. पुढला गुरुवार 8, 15, 22, 29. 30 तारखेला कोणता वार येईल? शुक्रवार. काय येईल? शुक्रवार. चला शेवटचा 74वा प्रश्न. 41 ते 50 या गटातील मूळ संख्यांची बेरीज 31 ते 40 या गटातील मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा किती वेगळी असते? 41 ते 50 मधल्या मूळ संख्या कोणत्या? 41, 43, 47. आणि 31 ते 40 मधल्या मूळ संख्या 31, 37. याची बेरीज किती येते? 7 3 10 आणि 11. 1 अज्याले 12 आणि 13. याची बेरीज येते 68. ही किती बेरीज जास्त आहे? 131 वजा 68. 1 मध्ये जात नाही. मनाचा 11 8 गेले 3, 13 + 7 गेले 6, 63 अधिक आहे. आणि शेवटचा 75वा पैसा प्रश्न. 12 रुपये 5 पैसे कसे लिहा? 12 रुपये 5 पैसे.
नाही काय लिहिलं मग हे 12.5 म्हणजे हे 2 टिंब दिलेत की हो 12 रुपये 5 पैसे असं रुपये पैसे टिंबात लिहिलं जात नाही तास मिनिटं हे 12.5 म्हणजे हे किती झाले रे 12.5 मला 12 रुपये 5 पैसे द्यायचे म्हणजे कसे लिहिले पाहिजे 12.0 हे रुपये आहे तर हे पैसे हे रुपये पैसे 5 पैसे होत नाही दशांश 5 हे 50 पैसे होतात आणि 12.5 होते त्यामुळे ते लिहिताना 12 रुपये 5 पैसे म्हणलं की 0.5 असं लिहिलं पाहिजे. ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया उद्याच्याला याच वेळेस पुढील पेपर घेऊन धन्यवाद.